खासदार संजय राऊत यांनी मनसे शिवसेना युतीबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। मनसे सोबत नातं जोडायला उद्धव ठाकरे यांची सकारात्मक भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणतायत। मनसे सोबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही ठाकरेंची भूमिका आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं। मराठी माणसासाठी एकत्र येणं ही बाळासाहेबांना मानवंदना ठरेल असंही राऊत म्हणतायत। पडदा कधी उघडायचा हे दोनही ठाकरे ठरवतील असंही संजय राऊत म्हणतायत। आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये। तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल। पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेचीच, मनातून आणि दिलनीच करायच्या असतात। आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत। माझ्या जन्माच्या आधीपासून या दोन कुटुंबांचे संबंध आहेत आणि तो संबंध राजजी, उद्धवजी आम्ही सगळ्यांनीच म्हणजे पवार कुटुंबांनीही तो प्रेमाचा जे नातं आदरणीय पवारसाहेब आणि माननीय आम्हाला सर्वांनाच प्रिय बाळासाहेब ठाकरेंचे होते ते पुढे नेण्याचा दोन्ही कुटुंबांकडून आम्ही प्रयत्न केलेला आहे। आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात मग ठाकरे कुटुंबाचं सुखदुःख असेल किंवा पवार कुटुंबाचं सुखदुःख असेल ह्याच्यात आम्ही सगळेच एकामेकाबरोबर नेहमीच राहिलेलो आहे। आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तर ही आनंदाचीच गोष्ट आहे। तर ठाकरे पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातो। मी लिहून देतो ठाकरे ब्रँड संपणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याचं समजतंय। ठाकरेंना प्रबोधनकारांचा वारसा आहे, ठाकरे ब्रँड संपणार नाही असं राज ठाकरे म्हणतात। नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांनी ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाकरे पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय। मी लिहून देतो ठाकरे ब्रँड संपणार नाही। तर राज ठाकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं ते आपण बघतोय। पहिला इम्पॅक्ट जर महाराष्ट्रावर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे होते, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे। तर राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण बघतोय। आता मी आणि उद्धव ठाकरे आहोत, त्यामुळे ठाकरे ब्रँड हा संपणार नाही असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। आडनाव हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे।